नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे परिसर अभ्यास इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी. तुमचा हा जो 22वा धडा आहे, आपल्या गरजा कोण पुरवतात. तर आता बघा, आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये कितीतरी वस्तू लागतात, हो की नाही? कितीतरी आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. तर ह्या काय आहेत? आपल्या गरजा आहेत. आता आपण लहान आहोत, तर आपल्याला खूप खूप मदत लागते, प्रत्येकाची मदत लागते. तेव्हा आपण आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थित जगू शकतो. ठीक आहे? तर आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आणि मोठ्या गोष्टी सुद्धा पुरवण्या म्हणजेच आपल्याला ज्या लागतात गोष्टी, त्या म्हणजे आपल्या काय आहेत? गरजा आहेत. ठीक आहे? आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे आपल्या गरजा. तर आपल्या गरजा कोण पुरवतं? तर आपण आज हे शिकणार आहोत. सांगा पाहू. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तुमचे वडील काय काम करतात? तुमचे आजोबा कोणते काम करायचे? मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल? आता नॉर्मली तुम्हाला असं प्रश्न विचारतात ना, कोणी पाहुणे वगैरे आले तर, काय बनणार आहेस बाळा तू मोठेपणी? हो की नाही? इथे बघा काही चित्र दिलेले आहेत. इथं शिक्षिका आहे, इथे शेतकरी आहे, इथे डॉक्टर आहे, इथे दूधवाला आहे, इथे मटकी बनवणारा आहे, इथे दुकानदार आहे, इथे कोंबडी विकणारा आहे. तर मुलांनो, वरील चित्रे पहा व प्रश्नांची उत्तरे द्या. 1. यांपैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील, त्यांची नावे सांगा. तर ऑलरेडी मी त्यांची नावे सांगितलेली आहेत. ठीक आहे? पाहिले आहेत की नाही तुम्ही लोकांनी? टीचर्स बघितले की नाही? कोंबडी विकणाऱ्याला बघितले की नाही? दुकानात जाता की नाही 10 वेळा? चॉकलेट आण, चिप्स आण, वेफर आण. आता नाही जात का? अरे वा, मग शाणे झाले तुम्ही. व्हेरी गुड. यांपैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे? जवळजवळ सगळ्यांशीच आपला संबंध येतो. तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात? हवा, पाणी, अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. हे बघा, मी जेव्हा व्हिडिओ बनवते, तुम्ही बघत असता त्यावेळी पेन्सिल हातात घेऊन बसायचं, पुस्तक हातात घेऊन बसायचं. आणि जे मी अंडरलाईन करते ना, अधोरेखित, ते परीक्षेमध्ये विचारलं जातच. 99.9% हे प्रश्न परीक्षेत विचारलेच गेलेले आहेत, असा माझा अनुभव आहे. आणि शिवाय मुलांचे कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही जे जे इम्पॉर्टंट देता ते आम्हाला परीक्षेत नक्कीच येतं म्हणून. ठीक आहे? जर तुम्हालाही टॉप करायचं आहे ना, तर पेन्सिल घेऊन बसा आणि अंडरलाईन करा. तर सजीवांच्या गरजा काय आहेत? हवा, पाणी, अन्न. आता हवा नसेल तर आपण श्वास घेणार का? नाही. पाणी प्यायले नाही तर जगू शकणार का आपण? नाही. अन्न पाहिजे ना आपल्याला जगण्यासाठी, हो की नाही? आणि निवारा म्हणजे आपल्याला राहण्यासाठी घर. ठीक आहे? ह्या सजीवांच्या गरजा आहेत. आता सजीव म्हणजे कोण? सजीव म्हणजे कोण? माणूस एकच सजीव आहे का धरतीवरती? प्राणी, पक्षी, वनस्पती, हे सगळे सजीव आहेत की नाही? ज्यांना जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी लागतं त्यांना सजीव म्हणतात. आणि निर्जीव म्हणजे हे पुस्तक, हे पेन्सिल, टेबल, कंपास, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत. ज्याच्यामध्ये जीव नाही ते निर्जीव, ज्याच्यामध्ये जीव आहे ते सजीव. समजलं का आता? व्हेरी गुड. तर त्या माणसांच्याही गरजा आहेत, पण यांशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत. जसे तुम्हाला कपडे लागतात, मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागतात. मार्गदर्शन म्हणजे आपण कसं अभ्यास केला पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. टीचर बोलते ना, खोटं बोलू नका, शांत बसा, मस्ती करू नका, बोलते की नाही? चांगले संस्कार शिकवते की नाही? घरी कोणी आजारी पडले तर डॉक्टर लागतात आपल्याला, हो की नाही? आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. आता डॉक्टरचं काम
डॉक्टरच करणार, हो की नाही? शिक्षिकेचं काम, शिकवायचं काम टीचरच करणार, हो की नाही? प्रत्येकाचे काम ठरलेले आहेत की नाही? हो. तुम्ही आजारी पडला तर टीचर इलाज करणार आहे का तुमचं? नाही. शेतकरी इलाज करणार आहे का तुमचा? नाही. त्याच्यासाठी डॉक्टरच पाहिजे आपल्याला. आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात. त्यांच्या कामांना व्यवसाय असे म्हणतात. व्यवसाय, बिझनेस, कामधंदा. ठीक आहे. तर आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात. त्यांच्याच कामांना आपण काय म्हणतो? व्यवसाय म्हणतो. तर आता व्यवसायांचे प्रकार. व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे प्रमुख 4 भाग पडतात. आता व्यवसाय, कामधंदा जे करतात, व्यापार जे करतात, बिझनेस जे करतात, त्याचे 4 भाग पडतात. किती भाग पडतात? 4. तर ते कोणते आहेत? निसर्गावर आधारित व्यवसाय. एक कोणता आहे? निसर्गावर आधारित व्यवसाय. उदाहरणार्थ शेती आणि मासेमारी. दुसरा आहे उद्योग. उद्योग म्हणजे मोटार तयार करणे, माठ तयार करणे, मटके वगैरे. त्याच्यानंतर कापड तयार करणे इत्यादी हे काय आहेत? उद्योग आहेत. त्यानंतर आहे 3 व्यापार. उदाहरणार्थ दुकानदार, शेती, बाजार इत्यादी. त्याला काय म्हणतात? व्यापार. काय म्हणतात? व्यापार. शेती बाजार म्हणजे काय? शेतात शेतकरी धान्य पिकवतो की नाही, त्याच्यानंतर ते बाजारामध्ये विकलं जातं की नाही, ते शेती बाजार म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर सेवा पुरवणे. उदाहरणार्थ बँक, शिक्षक, डॉक्टर इत्यादी हे काय करतात? सेवा पुरवतात. कोण सेवा पुरवतं? बँक, शिक्षक, डॉक्टर हे काय करतात? सेवा पुरवतात. ठीक आहे. आता शेतीचे महत्त्व. आपल्या देशात शेती हा फार महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतकरी शेतात काम करतो, त्यामुळे देशातील सर्व लोकांना अन्न मिळते. आता अन्न तुम्ही घरी उगवता का तुमच्या? गॅलरीमध्ये खेती बियाणी सुरू आहे का तुमची? नाही ना. मग कोण देतो आपल्याला अन्न? शेतकरी देतो. तर आपल्या आहारात भाकरी, चपाती, भात, वरण, आमटी, भाजी, कोशिंबीर असे पदार्थ असतात. हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात. आता हे पदार्थ कुठे तयार होतात? शेतात तयार होतात. आता हे मी झूम करते. वाचताना तुम्हाला शब्दांचा उच्चार कसा करायचा ते समजलं पाहिजे. हे पदार्थ शेतातून पिकवल्या जाणाऱ्या पिकांपासून तयार होतात. शेतात ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्ये तसेच पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या जातात. शेतात काय पिकवल्या जातात? ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदूळ, कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या पिकवल्या. यांशिवाय आपल्या इतर गरजा सुद्धा शेती व्यवसायातून भागवल्या जातात. उदाहरणार्थ ऊसापासून आपल्याला साखर मिळते. हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार ना तुम्हाला. ऊसापासून काय मिळते? साखर. कापसापासून काय बनवतात? कापड. ते आपल्याला कपडे बनवण्यासाठी वापरता येतात. फळे, फुले आणि औषधी वनस्पतींची ही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ठीक आहे. शेतीला पूरक व्यवसाय. शेतीतून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग
करून इतर व्यवसाय करता येतात. शेतात चारा तयार होतो, त्यांचा उपयोग गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो. शेतात जेव्हा बी वगैरे टाकतो तेव्हा आजूबाजूला गवत उगतं की नाही, हो. मग ते कोणाला खायला उपयोगात येतात? गाई, म्हशी आणि शेळ्या यांना खाण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाळता येतात. जनावरांपासून आपल्याला दूध, मांस, कातडी इत्यादी मिळते. आता जनावरांपासून आपल्याला काय मिळते? तर जनावरांपासून आपल्याला दूध, मांस, कातडी. तर दूध म्हणजे गाईपासून दूध मिळते की नाही. हो. आता मांस, कोंबडी, मटण वगैरे खाता ना तुम्ही, त्याला म्हणतात मांस. आणि कातडी म्हणजे मेलेलं जे जनावर असतं त्या जनावराच्या चामड्यापासून वस्तू बनवले जातात, जसे बेल्ट, पर्स, ह्या सगळ्या जे असतं ना, जॅकेट वगैरे, हे सगळं बनवले जातात. शेतात धान्य तयार होते, या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाळता येतात. शेतीत तयार झालेल्या फळांपासून सरबत, जॅम, जेली आणि या गोष्टी तयार होतात. तर शेतीत तयार झालेल्या फळांपासून काय बनवले जाते? तर सरबत, जॅम, जेली या गोष्टी तयार करता येतात. आता शेळी पालन, शेळींना पाळणे, कोंबडी पालन, कोंबड्या पाळणे, पशुपालन, पशूंना पाळणे, गाय, म्हैस, बैल शेतीसाठी, नांगरणीसाठी वापरतात की नाही ते, फळ प्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात. शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय कोणते? जर हा प्रश्न विचारला तर त्याचं हे उत्तर आहे. तर त्यांना काय म्हणतात? शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. जे पूर्णपणे शेतीच्या आधारावर अवलंबून आहे त्याला म्हणतात शेतीपूरक व्यवसाय. समजलं का? तर शेतीपूरक व्यवसाय म्हणतात त्याला. गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात. आता काही जे व्यवसाय आहेत ते काय असतात? परंपरागत असतात. परंपरागत म्हणजे पिढी दर पिढी चाललेले असतात. आजोबा वडील जे काम करत आले तेच काम काही वेळेस मुले सुद्धा सुरू ठेवतात. पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो. आता पारंपरिक व्यवसाय म्हणजे काय? आजोबा वडील जे काम करत आले तेच काम काही वेळेत मुले सुद्धा सुरू ठेवतात. ठीक आहे, त्याला पारंपरिक परंपरागत व्यवसाय असे म्हणतात. आता समजा आजोबा सोनार होते, त्यांचा मुलगा सोनार झाला. सोनार माहितीये ना, सोन्याचे दागिने बनवणारा. मग त्यांचा मुलगा पण सोनार झाला, त्यांचा मुलगा पण सोनार झाला. पण असं काही गरजेचं नाही आहे असंही त्यांनी दिलेलं आहे. सोनाराचा मुलगा डॉक्टरही बनू शकतो, सोनाराचा मुलगा इंजिनियरही बनू शकतो. त्याच्या मर्जीने तो त्याचा व्यवसाय निवडू शकतो. पण काही लोक परंपरागत आपले व्यवसाय चालवतात. समजलं का? आता इथे खाली काय दिलेलं आहे ते बघूया. तुम्हाला माहित आहे का तुम्हाला? तर फार पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती. तुम्हाला माहिती ना, आधी माणसं जंगलामध्ये फिरत होती, शिकार करायचे, हो की नाही, खायचे, हो की नाही. अरे वा, हुशार. माणूस अन्न मिळवण्यासाठी भटकत असे. तो शिकार करायचा, फळे कंदमूळ खायचा. जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कळली तेव्हा त्याला एकाच जागी अन्न मिळू लागले. आणि आता अन्न मिळू लागले तर त्याची वणवण सुद्धा काय झाली? कमी झाली. भटकणे कमी झाले. अन्नासाठी भटकण्याची गरज उरली नाही. त्याला मोकळा वेळ मिळू लागला. त्यातून विविध शोध लागले
व विविध उद्योग निर्माण झाले. आधी काय व्हायचं, तो जंगलामध्ये जायचा, शिकार करायचा, पोट भरलं की आता दुपारचं शिकार करायला जायचं, परत शोधा जनावरांना, मग त्यांना मारा, मग त्यांना खा, मग ते झालं की मग रात्रीसाठी परत शिकाराला शोधायला जा. अंधार होण्याआधी त्याला शिकार केलं पाहिजे, आता रात्री तेच खाऊन टाकतील त्याला, हो की नाही. मग त्याला सेफ जागी जायला पाहिजे ना. तर मग असं त्याचं आयुष्य खाणं शोधण्यातच जायचं. जेव्हा त्याने बघितलं की शेती होते, काय झालं, असं धान्य उगवलं होतं, ते जमिनीवरती पडलं आणि पाऊस पडला, आणि ते पाऊस पडल्यामुळे जे पडलेलं होतं जमिनीवर धान्य, ते धान्य परत उगवलं. हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याला समजलं की जर आपण धान्य मातीत पेरलं आणि त्याला पाणी घातलं तर त्याच्यामधून धान्य येते. ठीक आहे. मग अशा प्रकारे हळूहळू करून तो शेती करू लागला आणि नदीचे किनारी ते वसू लागले. नदीच्या किनारी राहू लागले. का नदीच्या किनारी राहू लागले? कारण की त्यांना पाणी भेटेल ना, म्हणून. ठीक आहे, समजलं. आता उद्योगांमध्ये कच्चा माल घेतात, त्यावर प्रक्रिया करतात, त्यातून नवीन पक्का माल तयार होतो. कुंभार मामा माठ तयार करतात, हा एक प्रकारचा उद्योग आहे. माठ तयार करताना ते काय काय करतात ते तुम्ही पाहिले आहे का? सोबतची चित्रे पहा. आता बघा, एखादा उद्योग करायचा म्हटला, काम करायचं म्हटलं तर आपल्याला कच्चा माल लागतो. कच्चा माल म्हणजे आता तुम्ही कपडे घातलेले आहेत की नाही, पण त्याचा कच्चा माल काय आहे तर कापूस आहे. कापसापासून कपडे तयार होतात की नाही. मग आधी कापूस आणणार, मग त्याला फॅक्टरीमध्ये देणार, त्याच्यावर प्रोसेस करणार, त्याचे धागे तयार करणार, मग ते विणणार त्याच्यामध्ये, मग त्याचे कपडे तयार होणार, मग ते मार्केटमध्ये येणार, मग ते विकायला येणार, मग तुम्ही दुकानात जाता, मॉलमध्ये जाता आणि कपडे विकत घेऊन येता. आता एकदम सोपं तुम्हाला समजण्यासाठी म्हणून त्यांनी इथे कुंभाराचं उदाहरण दिलेलं आहे. तर कुंभार मामा आधी काय करतात, तर आधी कुंभार मामा चांगली माती मिळवतात. ठीक आहे. मग माठ चांगले बनावेत म्हणून मातीत इतर काही पदार्थ मिसळतात. ठीक आहे. त्यात पाणी मिसळून चिखल करतात, त्यात याला माती मळणे असे म्हणतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पाणी घालणार, मग ते पायाने तुडवतात, त्याच्यामध्ये काही गाठी बिठी नाही राहिल्या पाहिजे, एकसारखं ते मिक्स झालं पाहिजे, म्हणून त्याला म्हणतात मळणे. तर याला म्हणतात मळणे. त्याच्यानंतर ही मळलेली माती चाकावर फिरवून त्यापासून माठ तयार करतात. बघितलंय का तुम्ही कधी माठ तयार करणार? गावी वगैरे जातात तेव्हा बघितलंय ना, बघितलंयस की नाही? मग बस झालं. मग कच्चे माठ भाजून पक्के केले जाते, मग त्याला भट्टीत घालतात, भट्टीमध्ये घालून त्याला पक्के केले जाते. आणि आता हे माठ तयार झाले. ठीक आहे. तर आता बघा, कच्चा माल. माठ बनवण्याच्या उद्योगात कच्चा माल आहे माती, हा पक्का माल आहे माठ. मी बोलली ना तुम्हाला आता. माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले ती आहे प्रक्रिया. ही प्रक्रिया म्हणजेच उद्योग होय. समजलं का तुम्हाला? कुंभार मामा जसा माठ तयार करतात त्याप्रमाणे लाकूड, बांबू, फूल इत्यादींपासून काही वस्तू तयार केल्या जातात, ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात. तर जसं मातीपासून माठ तयार करतात त्याचप्रमाणे लाकूड, बांबू, फूल इत्यादींपासून सुद्धा काही वस्तू तयार केल्या जातात. त्यांना आता जे घरी तयार करतात ना, घरच्या घरी, त्याला म्हणतात हस्त उद्योग किंवा
कुटीर उद्योग हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. कुटीर उद्योग म्हणजे काय? कुटीर उद्योग म्हणजे ज्या वस्तू छोट्या स्वरूपात घरच्या घरी तयार करतात त्याला कुटीर उद्योग म्हणतात. काही कारखाने मोठे असतात, तेथे अनेक लोक यंत्रांच्या साहाय्याने काम करतात. तुमच्या शाळेची बस, सायकल, वही पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यांमध्ये बनवल्या जातात. तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत. सोबत दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरील कृती पूर्ण करा. आता काही जे उद्योग आहेत ते कारखान्यांमध्ये होतात. कशाच्या साहाय्याने कारखान्यामध्ये होतात? तेथे अनेक लोक यंत्रांच्या साहाय्याने काम करतात. आता यंत्रांच्या साहाय्याने काय? शाळेची बस, सायकल, वही पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यांमध्ये बनवल्या जातात. ठीक आहे. आता इथे काय नकाशा दिलेला आहे बघा. नकाशामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची. नकाशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते एक तर तो कशाचा नकाशा आहे, तर त्याचं हेडलाईन बघायचं. बृहन्मुंबई प्रमुख उद्योग ठाणे जिल्हा. ठीक आहे. तिकडचा हा नकाशा आहे. आता मेन असतं नकाशामध्ये काय बघायचं, नकाशा वाचन कसं करायचं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला कायम येणार आहे, कायम ह्याच्या पुढेही येणार आहे. आता प्रत्येक नकाशामध्ये तुम्हाला दिशा दिलेलीच असते. ठीक आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तो किती किलोमीटरचा आहे नकाशा तेही दिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तुम्हाला सूची दिलेली असते. सूची. ठीक आहे. आता बघा, हे जे चिन्ह आहे साबण व सुवासिक तेल निर्मितीचं आहे. औषधाचं कारखाना म्हणजे हे चिन्ह आहे. हे असं जे अंड्यासारखं आहे, चौकोनी आहे, हे चिन्ह. समुद्रात भर घालून तयार केलेला जमिनीचा भाग साठी हिरवं दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर साबण व सुवासिक तेल. आता इथे बघा कारखाना, इथे त्यांनी प्रश्न आपल्याला काही दिलेले आहेत. तर औषध कारखाना असणाऱ्या ठिकाणांच्या नावाला चौकट करा. आता औषध कारखान्याचं चिन्ह काय आहे? हे. तर कुठे कुठे आहे औषध कारखाने सांगा बघू मला. तर इथे बघा चकाला आहे की नाही, त्याला त्यांनी काय करायला सांगितलं? चौकट करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दिलं आहे आपल्या जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. तुम्हाला माहीत असलेल्या उद्योगांची नावे सूचीमधील चिन्हांपुढे लिहा. सूचीतील चिन्हांचा वापर करून विविध उद्योग आपल्या जिल्ह्यात दाखवा. साबण व सुवासिक तेल निर्मिती कारखान्यांच्या ठिकाणाला चौकट करा. नकाशातील चिन्ह रंगवा. आता इथे बघा साबण व सुवासिक तेल कुठे आहे बघा. साबण व सुवासिक तेल विक्रोळी. ठीक आहे. त्याला चौकट करायला सांगितले. समजलं का तुम्हाला कशा प्रकारे नकाशा बघायचा? कोणताही नकाशा येऊ दे, दिशा आणि सूची महत्वाची असते आणि तो कुठला नकाशा आहे हे महत्वाचं असतं. ठीक आहे. आता माहित आहे का तुम्हाला कच्चा माल, उद्योग व पक्का माल ही साखळी खालील तक्त्याच्या आधारे समजून घ्या. कच्चा माल उद्योगाचे नाव आणि पक्का माल. ऊस, साखर उद्योग, साखर, कापड, कपडे निर्मिती, शर्ट, जीन्स, फ्रॉक. ठीक आहे. हा तक्ता महत्वाचा आहे. बांबू, टोपल्या बनवणे, टोपल्या. मैदा, बेकरी उद्योग, बिस्किट, पाव, खारी. कळलं? हे मैद्यापासून बनवले जाते. तर हा आहे कच्चा माल, त्याच्यापासून केलेला उद्योग, आणि हा आहे पक्का माल. समजलं का? काही डाऊट आहे का तुम्हाला? नाही. आता जरा डोके चालवा.
चित्रातील या वस्तू तुम्ही वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील. या वस्तूंची नावे चित्राखाली दिलेल्या चौकटीत लिहा. गहू, फळे, हार, कार, पाव, लोणी आहे ना हे, चाक, साखर, इडली आहे इडली असं वाटतंय मला. चला तुम्हीच ह्याचं मला उत्तर द्या. ठीक आहे, कमेंटमध्ये की हे चित्र कशाचं आहे. चित्रातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात? कोणत्या वस्तू शेतात तयार होतात? गहू, गहू. ठीक आहे, तर फळे, गहू, फळे. ठीक आहे, कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतात? हार बनवू शकतो ना आपण. त्याच्यानंतर कोणत्या वस्तू कारखान्यात तयार होतात? कार, चाक, चाक, साखर, साखर. ठीक आहे, ह्या कारखान्यात तयार होतात. ठीक आहे, ठीक आहे. चला, माहीत आहे का तुम्हाला, काही गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट व्यवसाय किंवा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. हे उद्योग किंवा व्यवसाय त्या काम करणाऱ्या कारागिरांमुळे व उत्पादनाच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ सोलापुरी चादर. आता काही ठिकाणी जे आहेत ना ते जागा त्या ठराविक वस्तूसाठीच प्रसिद्ध आहे. समजलं का? जसं सोलापुरी चादर, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, पैठणची पैठणी साडी इत्यादी. समजलं का? ठराविक ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. तुमच्या परिसरातील अशा उद्योगांचा किंवा व्यवसायांचा शोध घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा, माणसाने अनेक व्यवसाय निर्माण केले आहेत, परंतु त्या व्यवसायांसाठी लागणारी साधन सामग्री त्याला निसर्गातूनच मिळते. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. निसर्ग हे सजीवांच्या गरजा पुरवतो. निसर्गाबद्दल आदर बाळगा. ठीक आहे, तर हे शिक्षकांसाठी आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक कारागिरांशी संवाद साधण्यास मदत करावी. आपल्यासह सर्व सजीवांच्या गरजा निसर्गाकडूनच पूर्ण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. आता आपण काय शिकलो? माणसाच्या गरजेतून उद्योग व व्यवसाय निर्माण झाले. उद्योगांचे व व्यवसायांचे प्रकार, शेती व्यवसायाचे महत्त्व, उद्योग म्हणजे काय, जिल्ह्यातील उद्योगांची माहिती आपण घेतली. ठीक आहे, तर याच्या खालील प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत का? आता हे बघा, ही साखळी पूर्ण करा. कापसापासून आपण इकडे चार्ट बघितला ना मागे. कापूस, कपडे निर्मितीसाठी उद्योग, कपडे निर्मितीसाठी. हे जेव्हा प्रश्नांची उत्तरं मी देईन ना त्यावेळी हे सगळं तुम्हाला कंप्लीट करून देईन. ठीक आहे, आता धडा समजला ना तुम्हाला? ठीक आहे, तर धडे वाचायचे, धड्यांचं वाचन करायचा. एक धडा 4-5 वेळा वाचलाच पाहिजे. धड्यातून प्रश्न आले तर तुम्हाला उत्तरे देता येतील, लिहिता येतील. प्रश्नांचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत. नवीन आहात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा माझा चॅनल, ज्याच्यामध्ये मोफत शिक्षण दिले जाते. ओके, आणि
तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात, तुमचं नाव आणि ठिकाण जर तुम्ही मला सांगितलं तर मला नक्की आवडेल. ठीक आहे, चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.